सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या वतीने पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईची टीम आज मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी उज्जैन रेल्वे स्टेशनपासून 6 किलोमीटर अंतरावरती कनीपुरा नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये आपल्याला सम्राट अशोककालीन एक मौर्यकालीन एक स्तूप आपल्याला पाहावयास मिळतो। या स्तूपाला आज वैश्य टेकरी असं नाव प्राप्त झालेलं आहे। सम्राट अशोकांची जी पत्नी होती राणी विदिशा, तिच्या नावावरून हा स्तूप बनवलेला आहे, म्हणून या स्तूपाचं नाव आज वैश्य टेकरी असं आहे। इथून जवळच 1 किलोमीटरवरती सोडंग नावाचं एक गाव आहे। त्या गावामध्ये देखील आपल्याला काही बौद्ध अवशेष पाहायला मिळतात, सापडलेले आहेत तिकडे, आणि आर्किओलॉजीने ती देखील जागा ताब्यामध्ये घेतलेली आहे। तुम्ही आजूबाजूला पाहू शकता, सर्व ठिकाणी शेत आहे, शेतकऱ्यांची जागा आहे आणि त्यामध्ये हा स्तूप आहे। त्यामुळे काही सरकारी काही गोष्टी सुरू आहेत, ज्यामुळे हे उत्खनन थांबलेलं आहे। काही वर्षापूर्वी SD गर्वे नावाचे जे हे होते, एक पुरातत्व शास्त्रज्ञ होते, त्यांनी इकडे उत्खनन केलं होतं। त्या उत्खननामध्ये त्यांना चांदीचे शिक्के, काही मानवी सांगाडे, प्राचीन भांडी, टेराकोटाची असे काही अवशेष प्राप्त झाले होते। त्यानंतर आत्तापर्यंत कधीच इथे उत्खनन झालेलं नाही आहे, कारण काही इथल्या स्थानिकांचा आणि सरकारचा वाद आहे। गव्हर्नमेंटने इकडे 300 मीटर आजूबाजूची जी जागा आहे ती आपल्या ताब्यात घेतलेली आहे, परंतु गावकऱ्यांनी ही जमीन त्यांना न देता अजूनही आपल्या ताब्यामध्ये ठेवलेली आहे। त्यांचा काहीतरी ह्याच्यावरती मुआवज्यावरती त्यांच्या काही प्रॉब्लेम सुरू आहेत, त्यामुळे त्यांनी ही जागा सोडायला मागत नाही आहेत आणि ह्या स्तूपाचं उत्खनन देखील आजपर्यंत थांबलेलंच आहे।